अस्सलाम वालेकुम मुलांनो, कशा आहात तुम्ही? आज आपण आपल्या मराठीतली पुस्तकमधला दुसरा धडा चिव चिव चिमण्या याचे आदर्श वाचन करणार आहोत. तुम्ही पण आपले आपले पुस्तके घेऊन बसा. मी वाचत आहे, तुम्ही नीट ऐका आणि धडा समजून घ्या. चिव चिव चिमण्या ह्या धडाचे लेखक विजय तेंडुलकर आहे. प्रसिद्ध नाटककार, पटकथाकार, चतुरस्तर लेखक व संपादक, कथा, एकांकिका, ललित निबंध, कादंबरी, नाटक इत्यादी विविध वाङ्मय प्रकारात विपुल लेखन. त्यांची माणूस नावाचे बेट, शांतता कोट चालू आहे, अशी पाखरे येती, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल इत्यादी नाटके, कोवडी उने, रातराणी, फुगे साबणाचे, हे सर्व कोठून येते, हे ललित लेखन, काच पात्रे, द्वंद्व, गाणे, फुलपाखरू इत्यादी कथासंग्रह, दिवांकरांच्या नाट्यछटा, समाजवेद इत्यादी महत्त्वपूर्ण संपादने अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. हे सगळे काय आहेत? त्यांचे प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांच्या नाट्यसंग्रहाचे नाव आहेत. छोट्या मैत्रिणीचे शाळेतील नाटक बघण्याच्या निमित्ताने लेखक मुलांच्या आग्रह, अल्लडपणा, खोडकरपणा, निरागसता आणि उत्साह यांना अतिशय समंजसपणाने प्रतिसाद देतात. मात्र त्याचवेळी आपले बालपण हरवल्याची खंत त्यांना कशी वाटत राहते, याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. प्रस्तुत पाठात म्हणजे ह्या जो दिलेला धडा आहे त्यामध्ये छोट्या मुलांची छोटी छोटी शरारतें, छोटी छोटी उनकी लड़ाई झगड़े, उन सब चीज़ों को बहुत ही अच्छी तरह से लेखक ने समझा और उसको बहुत इन्जॉय किया. और उसको इन्जॉय करते वक्त लेखक को अपना बचपन याद आने लगा और मेरा बचपन कहाँ गुम हो गया है, कहीं छूट गया है, ऐसा उन्हें महसूस होने लगा. प्रस्तुत पाठ हा वाचू आनंदे बालगट 2 या संपादित पुस्तकातून घेतला आहे. आता आपण पाठावर जाऊया. चला. आमची छोटी मैत्रीण परवा भल्या सकाळीच बेल मारून घरात घुसली. म्हणाली, काका काका, जमाडी जम्मत. ओळखा, पुढून पहिले अक्षर ना आहे, नाहीतर नकोच, नुसतेच न आहे आणि मागून दुसरे ट आहे. फुली, मागून दुसरे सुद्धा नको, पहिलेच मागून पहिले उ क आहे. लेखकाची एक छोटीशी मैत्रीण आहे. ती भल्या सकाळच्या वेळी बेल मारून त्यांच्या घरात घुसली आणि त्यांना एक पहिली विचारू लागली, चला चला काका, ही पहिली ओळखा पहा. आणि ती त्यांना समजावून सांगत आहे की पहिला अक्षर हे आहे, दुसरा अक्षर हे आहे, नाही जाऊ द्या, सेकंड अक्षर हे आहे, अशी त्यांना ती सांगू लागली की चला चला काका, मी तुम्हाला पहिली सांगितली आहे, आता तुम्ही ती पहिली सोडवा. भल्या सकाळीच वेळ तिची कोडी सोडण्यात घालवण्याची इच्छा नसल्याने मी शरणचिठ्ठी दिली. नाही बुवा अडकता येत. सकाळी लेखकचा मूड नव्हता कशीही पहिली सोडायला, म्हणून त्यांनी काय केलं, त्याला सरळ सांगितलं, बुवा मी हरलो, मला ओळखायला नाही येत. ती टाळी पिटवून म्हणाली, हत्तीच्या, किती इझी. नाटक, आज आमच्या शाळेचे नाटक आहे, तुम्ही बघायला याल? मग ती काय करत आहे, टाळी मारली तिने आणि लेखकाला म्हणाली, अरे इथं इझी तर आहे, नाटक, आज आमच्या शाळेत ना नाटक आहे, तुम्ही येणार का आमचं नाटक बघायला? मी आमच्या बाईंना सांगून ठेवीन, मैं अपनी टीचर को भी बता दूंगी. मम्मीला वेळ नाही, पप्पा म्हणतात लहान पोरांची कसली नाटकं बघायची. पण
काका, आमच्या शाळेचे नाटक अश्रूंची फुलेपेक्षा शपथ टॉप होते. मी पण त्यात बेबीचे काम करते. तुम्ही याच एवढ्या आमच्या छबुताई बाई, यत्ता काय आणि त्यात काय करणाऱ्या, त्यांना सुद्धा आमचे नाटक आवडले. माझा तर त्यांनी गालगुच्चा घेतला. याल, अब वो क्या कर रही है, लेखक को किसी तरह से तैयार कर रही है कि मेरी मम्मी भी आने वाली नहीं है और मेरे पापा क्या कह रहे हैं, लहान मुलांचे, छोटे बच्चों का नाटक क्या देखना है, तो आप ज़रूर आइए मेरा नाटक देखने के लिए. हमारी जो स्कूल की टीचर हैं जो छोटी छोटी बात पर चिढ़ती रहती हैं, इसमें क्या उसमें क्या, उनको भी ये नाटक बहुत पसंद आया है. त्या चिमुडीला नाही म्हणायची शामत माझ्या पाशी नाहीच. उसको नहीं बोलने की हिम्मत लेखक में नहीं थी. मी कबूल केले आणि परवा गुरुवारी संध्याकाळी मुंबईतल्या साहित्य संघ मंदिरात आमच्या मैत्रिणीच्या शाळेचा टॉप नाटक बघायला सगळ्या व्यापातून सवड काढून पोचलो. और फिर उन्होंने हामी भरी और फिर वो नाटक देखने के लिए पहुंच गए. आंतरशालेय नाट्य स्पर्धाची ती अंतिम फेरी का काहीतरी होती. शायद वो इंटर स्कूल का कोई कंपटीशन था, उसका लास्ट राउंड था. एकूण 4 छोटी नाटके व्हायची असल्याचे बाहेरच्या बोर्डावर नमूद होते. 4 नाटक होने वाले थे ऐसा बोर्ड पर लिखा हुआ था. त्यातले एक आमच्या मैत्रिणीचे होते. आमची मैत्रीण तिकीटचा कपटा हातात गच्च धरून तिच्याच वयाच्या गर्दीत कुठेतरी माझी वाट पाहत उभी होती. ती काय करत होती, आपल्या तिकीट घेऊन आपल्या हातात तिथे लेखकाची वाट पाहून उभी होती. मला पाहून ती धावतच पुढे आली. काय हे काका, ती माझ्यावर डाफरली. किती लेट गेलात, मी सवयीने केले. सॉरी, पण तेही ऐकायला तिला सवड नव्हती. चूट चूट आपल्या वाजवत पडतच ती संघमंदिराच्या रंगपटाच्या दिशेने अदृश्य झाली. उनके जवाब को सुने बगैर वो जो है वहां से चली गई और उनकी नजरों से गायब हो गई. भोवतालच्या छोट्या प्रेक्षकातच मग थोडा वेळ मी त्या गावाचा नसल्यासारखा उभा राहिलो. लेखकांना कसं वाटत होतं तो तिथे कोणालाही ओळखत नव्हते म्हणून त्याला नवल वाटत होतं. मग दुसरी तिसरी कुठलं तरी घंटा होताच चिमुड्या हातांनी लटकला जात प्रेक्षागृहात पोचलो. फिर वो 2-3 घंटे में ऑडिटोरियम में पहुंच गए. या इटुकल्या पिटुकल्या प्रेक्षक वर्गांची बडदास्त जेमतेम 15-20 मिनिटेचे राखून हैरान झालेल्या द्वारपालाने मला एक खुर्चीत कोंबवले. द्वारपाल गेट कीपर जो है वो बहुत परेशान हो गया था बच्चों की गड़बड़ से भीड़ से. उन्होंने उनको एक कुर्सी दी और बैठने के लिए कहा. भोवती पुढे मागे या आणि त्या हाताला सगळी छोटी फौजच भरली होती. एकमेकांच्या कढा काढत होती. एक दूसरे की टीज कर रहे थे एक दूसरे को. एकमेकांना चिमकुटे घेत होती. एकमेकांच्या शाळेचे उणे दुणे काढत होती. नाटकाची स्पर्धा प्रेक्षागृहातच नाटकाआधी उताली आली होती. रेशमी मुठीचा गुच्चा नेम चुकून माझ्या पाठीत बसला. हल्का सा किसी का मुक्का जो है वो लेखक की पीठ पर लगा. आणखी कुणी माझ्या मांडीवरून ओढकंबूनच माझ्या पलीकडचा एक सॉलिड टप्पू ठेवून दिला. और आगे से किसी ने लेखक की मांडी पर चढ़कर पीछे वाले को एक सॉलिड टप्पू दिया. मग ती बिचारी रडू लागली आणि ज्याला टप्पू बसला होता ती काय करू लागली, रडू लागली. तिला उगी करण्याच्या प्रयत्नात बरीच गर्दी खुर्च्या सोडून तिथे जमली.
और उसको चुप कराने के लिए वहां पर बहुत सारी गर्दी जमा हो गई. आणि बाई कुठूनशा डोळे वटारून झाल्या तशी कोकिडाबाई आल्या म्हणत हा हा म्हणत सगळ्या आपली खुर्ची धरून बसल्या. किसी ने कहा कि कोकिलाबाई आ रही है और सब क्या करने लगे, भाग भाग के अपनी कुर्सी पर बैठ गए. जणू आपण या गावाच्या नाहीत. बाईचे खरे नाम वेगळेच असल्याचे कळले. भले लेखक वहां पर नए नए थे, लेकिन ये नाम टीचर का नहीं है, ये उनको समझ में आ गया. कहार कहार मानी असे त्या भयंकर घरगुती उद्वेगाने वारंवार म्हणत होत्या. बाई ओरडत होती. बाहेर हाकलीन, घरी पाठवीन, धपाटे मिळतील असल्या धमक्या देखील देत होत्या. आणि ती काय धमक्या देखील देत होत्या. खबरदार कुणी जागेचे पुन्हा हल्ले तर, असे लांब पलीकडल्या त्यांच्या खुर्चीकडे गेल्या आणि बहुध्या आडव्या उभ्या टाक्यांच्या एखाद्या भरतकामाच्या डिझाईनची चर्चा शेजारच्या बाईंशी पुढे चालू करत बसल्या. लागलीच माझ्या पलीकडचीने माझ्या मांडीवर एक हात रोवून दुसऱ्या हाताने माझ्या अलीकडच्या डोक्यात एक भलताच फर्स्ट क्लास टप्पू ठेवून दिला. हा तिला थोडाच वेळापूर्वी बसलेला टप्पूचा बदला होता. टप्पू बसलेनी जीभ काढून दाखवली.